जायचं ना बाहेर पप्पाच्या बर्थडेची तयारी करायला? येणार ना तू माझ्यासोबत? येणार की नाही? दोघी मिळून सरप्राईज देऊया आपण. चालेल ना? चालेल का? जातोय पप्पासाठी गिफ्ट घ्यायला. हो ना. चॉकलेट किती जातीस निशा? पप्पासाठी गिफ्ट घ्यायला जाते तू? ठीक आहे ना. आपण केक आणू. आणखी काय काय आणते? तुम्हाला समजलंच असेल की आज श्रीशाच्या पप्पाचा बर्थडे आहे व त्यांच्यासाठी आम्ही छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं आहे. बाहेरून जाऊन एक छोटा केक घेऊन आलो आहे, सोबत एक फूल व थोडंसं डेकोरेशन करून रात्री एक छोटंसं सरप्राईज द्यायचं आहे. त्यामुळे केक आणून मी आता फ्रीजमध्ये भाज्यांच्या पाठीमागे लपवून ठेवत आहे. ॲक्च्युली ते आता एवढ्या वर्षानंतर लग्नांचे एक माहीत असते की हा केक आणला असेल आणि किंवा काहीतरी केलंच असेल, पण तरी असे छोटे छोटे सरप्राईज द्यायला छान वाटतं. त्यासोबतच आज रात्रीच्या डिनरसाठी मी इथे सोया पनीर बनवणार आहे व त्यासोबतच काही गोड म्हणाल तर कस्टर्ड बनवत आहे. त्यासाठी जे काही गोष्टी नव्हत्या घरामध्ये त्या घेऊन आले आहे व इथे थोडंफार डेकोरेशनचं काही सामान घेऊन आले आहे. बेसिक बॅनर वगैरे तर होतं, पण काही हार्ट शेपचे फुलं, एक कार्ड आणि असं छोट्या मोठ्या गोष्टी, श्रीशासाठी काही क्लिप्स हे ते थोडीफार खरेदी केली. ह्या छोट्या कॅन्डल्स होत्या फ्लॉवरच्या. बेसिक रेड आणि रेड ब्लॅक किंवा रेड व्हाईट असं थोडंसं डेकोरेशनचं ठेवलं आहे थीम. त्यानुसार घेऊन आले गोष्टी काही मी. व कुठेही गेलं तरी श्रीशासाठी काही काही क्यूट गोष्टी दिसतातच ना मुलींच्या, मग ते घेण्याचा मोह आवडतच नाही. श्रीशाला घेऊन मी आज पहिल्यांदा एकटी असे बाहेर गेले होते. तसं तिला बाहेर आम्ही खूप ठिकाणी घेऊन गेलो, पण कसं गाडीमध्ये दोघे असताना आज पहिल्यांदाच डिलिव्हरीनंतर आम्ही एकटे असे दोघीजणी बाहेर जाऊन आलो व मग तिने बिलकुल त्रास दिला नाही. आल्यानंतर मस्त ती झोपी गेली. इथे आम्ही आमच्या सोया बिर्याणीची जी तयारी करून ठेवली आहे त्यातल्याच बीन्स, गाजर व सोयाबीन टाकून बडीसाठी पण भात बनवत आहे सेम. त्याला आम्ही एक टाईम त्याचं फूड देतो, डॉग फूड, व एक टाईम राईस देतो, जसं चिकन राईस, एग राईस किंवा सोया राईस, व्हेजिटेबल राईस असं बदलून देत राहतो. व इथे श्रीशा मस्तपैकी बसलेली आहे किचनमध्ये येऊन. तिला पलीकडे मॅटवरती खेळायचं नव्हतं म्हणून मी तिला माझ्यासोबत त्या गाडी स्ट्रोलरमध्ये ठेवले व बडी मस्त फॅनखाली बसलेला आहे, कारण सध्या गरमी खूप होत आहे, ऊन खूप जास्त पडलेलं आहे. व हे आता सध्या फ्लिपकार्टच्या सेलमधून हे मी श्रीशासाठी डायपर मागवलं होतं, एक मोठा पॅक. सध्या सगळ्याच गोष्टी होत्या, ऑफर सुरू आहे, त्यामुळे म्हटलं घेऊन ठेवावं लागेल. व मस्त मी सोया बिर्याणीची तयारी करून ठेवलीच होती, बिर्याणी करायला घेतली. व अशा प्रकारची बिर्याणी तुम्ही पण नक्की करून बघा, खूप छान लागते. खूप सारे व्हेजेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही आणखीन बीन्स ॲड करू शकता, वाटाणे ॲड करू शकता, जे तुम्हाला आवडते ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या ॲड करू शकता. मी मस्त आता इथे बनवलं आहे. त्यासोबतच मी याच्यासोबत खाण्यासाठी मिक्स म्हणाल तर बेसनचे चिले बनवणार आहे. बडीचा राईस बनवून मस्त तयार झालेला आहे. आता त्याला मी थंड करायला ठेवते व हे सोयाबीन जे हे करून पाणी राहिलं होतं ते मी त्याला टाकलं होतं, कारण त्याच्यात बऱ्यापैकी पोषण जातं सोयाबीनमधलं, आणि त्यासाठी ठेवलं होतं. व बेसनची कंटाळा आला आम्हाला, कंटाळा आमच्या. हो, तुला कंटाळा आला? अरे दिसत तर नाहीये कंटाळा आलाय म्हणून, दिसत तर नाहीये, मग का रडत होती? मी काम करत होते ना. आता आमच्या श्रीशाचा छोटासा ब्रेक झालाय. आणि बडी काय करतोय तू? बडी नेहमीप्रमाणे वेडीचाळे करतोय है ना. बस इथे आपण बसूया दोघे. अरे बापरे, बडी दादा काय करतोय? बडी दादा काय तिथं बसलाय बघ, बडी दादा हे बघ. आणि शिशू तिच्या टर्टल सोबत खेळतीये, टर्टल सोबत खेळते ना तू तुझ्या. चल बडी जेवायला आले. श्रीशू आले, चल जेवायला. खाली बस अगोदर, सेट, स्टे, गुड बॉय.
लहान मुलांसोबत काम करणं म्हणजे तुम्हाला सगळं त्यांच्या वेळेनुसारच करावं लागतं. श्रीषा थोडं बसत होती, थोडं परत मध्येच रडत होती. त्यामुळं आणि माझं भरपूर सारं काम आणखीन शिल्लक आहे. त्यामुळे मी तिला किचनमध्ये पाळणा घेऊन आले व पाळण्यात टाकला. असंच करते जेव्हा श्रीषा बिलकुलच नाही बसत आणि काम महत्त्वाचं असेल तेव्हा मी किचनमध्ये पाळणा घेऊन त्यात टाकते व तिथेच झोका देत देत काम करते. ती झोपत तर काही नाही पण ठीक आहे, त्यात राहते तरी जेव्हा तिचा मूड खराब असेल तेव्हा. आता माझे चिले ऑलमोस्ट बनलेले, अर्धे बनलेले आहेत व अर्धे इथे मी बनवत आहे. हळूहळू श्रीषाच्या मॅटवर कमी तेलामध्ये मस्तपैकी बनवून होतं. चला अशी करायला चला, चल बेडरूम मध्ये चल चल हळूहळू आण ना इकडे सा इथेच राहू दे, मी काढून ठेवते सगळं. चिकन आणलंय का? बडीचंच विचारलं. बडी थांब, थोडं थांब, बसू दे माणसाला. टिफिन राहू दे, मी काढते टिफिन. आता जेवण केलं दोन्ही असं, आता खाली बसान झाली नेमकी, तर रडणं सुरू आहे. ठीक आहे पप्पा, उद्या काय आहे माहितीये का? काय आहे पप्पा उद्या माहितीये का तुला? श्रीषाचा बर्थडे. ओ माय गॉड. अरे नाही रे, तुझा बर्थडे. वेडाय का तू? ओ माय गॉड. आलाय पप्पा, आलाय. कोण आलाय? पप्पा आलाय. आपलं हे बघू आपण. बडी थांब थोडं. ना तुझ्या हाताला काय झालं बाई एवढं लावून लावून? चल थांब बडी. आल्या आल्या थांब, तिला थोड्या करते राहू दे. बडी देतात शी करायला चाललाय शुर करून. हो बघूया पप्पाचा ड्रेस. पॅन्ट दिसते वेगळा कलर घेतलाय. तू इकडे बघ ना कपडे. ड्रेस बघ. चल जा पप्पा बघतो. अगं बाई ग आज तुम्ही किती हलकी बलकी झाली तुझी. उद्यापासून खाऊन खाऊन तुंग होणार आहे पप्पा ते. नवीन दुकानात गेलता? नवीन दुकानात गेलता तू? कितीला असं सगळं सांगे. स्वस्त आणतोस मला माहिती आहे. चार आणले स्वस्त आणले असते. वाव मस्त आहेत सगळे यावेळेस, छान आहेत. कलर ग्रीन कलर भेटला तुला? हा पण छान आहे. पॅन्ट पण छान आहे, वेगळी कलर काहीतरी. मला कोणतं आवडलं? सगळेच छान आहेत. ते खरंच छान दिसतोय. ब्लॅक जीन्स ना? जीन्स घे ना दोन, परत तिथून नॉर्मल घेतो ना तिथून. छान आहे. ओके येस. अजून एक ट्राय करतो. हे ब्लॅक कार्बनी आहे ना? हां. सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही मस्त जेवायला घेतलं व बिर्याणी थोडीशी ड्राय झाली होती. त्याला थोडं पाण्याची गरज होती किंवा मला असं वाटते दुसऱ्या कामामध्ये एखादी दुसरी शिट्टी जास्त झाल्यामुळे थोडंसं पाणी जास्त आटून एकदम थोडीशी कोरडी झाली होती, पण टेस्टला एकदम छान झाली होती. व बेसनचे चिले तर एकदम छान, म्हणजे मिस्टरांना मनातून आवडले. व इथे मस्त आम्ही जेवायला घेतोय. सगळं आवरूपर्यंत खूप उशीर झाला, त्यामुळे 12ला अगदी 10 मिनटं कमी असताना मी पटकन थोड्याशा वेळामध्ये हे छोटंसं डेकोरेशन केलं. तोपर्यंत त्यांना हॉलमध्येच बसवून ठेवलं होतं. ते पण टी व्ही बघत होते. श्रीषा झोपली होती, त्यामुळे तिथेच त्यांना कपडे नेऊन दिले तयार होण्यासाठी. बस चल. हे काय होईल? मुलं झाल्यानंतर आपल्याला एकमेकांसाठी वेळच भेटत नाही, त्यामुळे म्हटलं आज बड्डे दिवशी थोडंसं एक्स्ट्रा पॅम्पर केलं पाहिजे, म्हणून त्यांच्यासाठी मी इथे बेसन हळदी टाकून फेस पॅक बनवत आहे. म्हटलं आज तरी खूप दिवस झालं असंच त्यांच्याकडे लक्ष देणं होत नाही आहे, म्हटलं आज लावण्यासाठी बनवावं. व आजचा मेनू पण हे त्यांच्या आवडीचाच बनवणार आहे. आप्पे, सांबार आणि त्यासोबतच शेंगदाण्याची चटणी. कमी गॅसवर हळूहळू आप्पे भाजायला वेळ लागतो, त्यामुळे मी अगोदर आप्पे टाकून घेतली आहे पहिली बॅच. व पीठ इथे मी मिक्स करून ठेवलं आहे. याच्यामध्ये तूर डाळ नाही, मूग डाळ
उडीद डाळ, हरभरा डाळ आणि तांदूळ हे 4च मिश्रण आहे. कांदा, टोमॅटो, मिरची तुम्ही कट करून टाकू शकता. दुसऱ्याही भाज्या ॲड करू शकता. त्यासोबतच शेंगदाण्याची चटणी. वैता आता सांबारची तयारी करत आहे. सगळं झाल्यानंतर त्यांचं आंघोळ वगैरे झाल्यानंतर फ्रेश होऊन सकाळी एकदा औक्षण केलं. जेव्हा आपण आरतीचं ताट वगैरे बडी बघतो तेव्हा बडीला असतं की हां आता मिठाई त्याच्यामध्ये. त्याला ह्या सगळ्या गोष्टी आता माहीत झाल्या आहेत की हां आता हे काहीतरी खायला असं. त्यामुळे त्याची एकदम धावपळ चालली आहे की ताटामध्ये काय खायला ठेवलं हे नाही म्हणून. व त्यांचं ऑप्शन झाल्यानंतर मी शेवटी बडीचं पण ऑप्शन केलं. पण तो काही असं शांत बसत नाही. त्याला तांदूळ जरी हे केली तर त्याला की हां खायला दे, अगोदर खायला दे, हे बाकीचं राहू दे, हे असं काही नको करू. कसं झालंय खरं खरं तुला द्यायचे. चिपकली चटणी ठीक आहे. थोडी आंबूस बस. आंबूस झाली थोडी. पाणी टाकायचं थोडं. ओके चालेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्रीशा. हरे कृष्णा. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. भूक लागली, उशिरा उठली तू. जय श्री कृष्ण. कोणी सांगितलं होतं रात्री झोपायला. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. हरे कृष्णा. जय श्री कृष्ण. गुड मॉर्निंग मनुमा. जय श्री कृष्ण. 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 मम्मा जय कृष्णा पप्पा. हरे कृष्णा. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण मम्मा. बडे फोन आणतो दुसरं काय ते तू उचललं नाही आता जाऊन. तर अशा प्रकारे आम्ही आमचा पूर्ण दिवस असा घरात स्पेंड केला. आवडत्या व्यक्तीसोबत, त्यासोबत आवडतं फूड आणि फॅमिली टाईम. खूप दिवसांना असा टाईम भेटला होता निवांत. त्याचा आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत मी असे तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. मग घेते बाय बाय. मी घेते राहू.